देश विदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या अनेक विभागात वापरण्यात येणाऱ्या विजेमुळे मोठा खर्च सहन करावा लागतो। शिर्डीतील साई मंदिर आता विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे। शिर्डीतील साई मंदिर, भक्त निवास, हॉस्पिटल आणि प्रसादालयासह शैक्षणिक संकुलात होणाऱ्या वीज वापरापोटी वर्षाला सर्वसाधारणपणे 20 कोटी रुपये वीज बिल साई संस्थानला भरावं लागतं। यातून आता सुटका होणार आहे। काही वर्षांपूर्वी साईबाबा संस्थानने पारनेर तालुक्यातील सुपा इथं उभारलेल्या 2 पवनचक्की आणि प्रसादालयाच्या इमारतीसह इतर इमारतींवर लावण्यात येणाऱ्या सोलर पॅनलमधून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे साईबाबा संस्थान विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे। संस्थांचे जे वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्याच्या रूफटॉपवर तयार करण्याचं नियोजन आहे। ही सर्व जी आहे म्हणजे पवनचक्की आणि रूफटॉप पासून जे आहे ते 5 ते 5.5 मेगावॅट एनर्जी तयार होईल। पुढच्या काही दिवसात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल। काम पूर्ण झाल्यावर साईबाबा संस्थानची तब्बल 20 कोटी रुपयांची वर्षाकाठी बचत होणार आहे। विजेच्या बाबतीत 8 मेगावॅट वीज निर्मिती करून स्वयंपूर्ण होणारं राज्यातील पहिलं देवस्थान साई संस्थान ठरणार आहे। गडचिरोलीच्या एटापल्लीतील शिक्षक मंतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला। 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात अतिदुर्गम गावात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावून 8 विद्यार्थी असलेल्या शाळेत 130 विद्यार्थी पटसंख्या नेणाऱ्या, त्यासाठी गावात झोपडी बांधून 14 वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या मंतय्या बेडके या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार त्याची घोषणा करण्यात आली आहे। येत्या 5 सप्टेंबरला दिल्ली इथं आयोजित समारंभात हा पुरस्कार मंतय्या बेडके यांना दिला जाणार आहे। एटापल्ली सारख्या माओवाद्यांच्या सर्वाधिक हालचाली असलेल्या भागात तब्बल 14 वर्ष झोपडीत वास्तव्य करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, कला, क्रीडा याची गोडी लावल्यानं शाळाबाह्य असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढला। अतिदुर्गम भागात शिक्षणाला व्रत समजून कार्य करणाऱ्या बेडके गुरुजींच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पुरस्कारामुळे राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे।